प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. तुम्हाला सांगू का, आपल्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मला म्हणू वाटायले की खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे वा. काय आनंद तुमच्या गावामध्ये एकदा जोरदार टाळ्या स्वतः गावकऱ्यांसाठी. आणि हा आनंद साजरे करणारे झाले तुम्ही, पण आनंद देणारे कोण झाले? सुंदर असे पखवाज वादक. जोरदार टाळ्या आमच्या पखवाज वादकांसाठी. काय पखवाज वाजवतात, असं डीजे फेल आहे त्यांच्या पुढे. सुंदर असे त्यातल्या त्यात गायनाला साथ देणारे सुंदर, त्यातल्या त्यात आज जोडपं लाभलंय आपल्याला. दोघांसाठी जोरदार टाळ्या. सुंदर असा आवाज असलेले तिघे जण, ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण सर्वजण प्रमाणे श्रवण करणार आहात. आणि आत्ताच सुंदर अशी चाल सुद्धा त्यांनी म्हटलेली आहे. आणि त्यातल्या त्यात सुंदर असं जे लेकरं नव्हते ना, तेव्हा एकदम असं वाटत होतं खाली खाली काहीतरी राहिलंय का बा. लेकरं आले की पूर्ण भरून निघले. जोरदार टाळ्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून इथं म्हणतात ना 50% आरक्षण महिलांना. तुमच्या गावात पाय भेटलं फक्त विनेकरी महिला मंडळ. वा, जोरदार टाळ्या आमच्या ताईसाहेबांसाठी. आणि महाराज सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून अच्छी कथा करायच ना. कथा करून कीर्तनामध्ये येणं हे साधी गोष्ट नाही, कारण तिथं कथेसाठी बसून बसून पाय दुखतात, तरी सुद्धा कीर्तनाला आले. आपण एवढा प्रेम आम्हाला दिले त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद. आजूबाजून आलेली सर्व मंडळी, सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि तसेच आपल्या या कार्यक्रमाला जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत सुंदररित्या पोहोचवत आहेत, जोरदार टाळ्या आमच्या साऊंड ऑपरेटर दादासाठी. सुंदर असे साऊंड ऑपरेटिंग त्यांनी केलेली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून आज आम्ही ज्यांच्या घरी जेवण केले, आमच्या आंधळे ताई सुंदर असा स्वयंपाक त्यांनी बनवलेला होता, त्यांच्या घरच्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. अन्नदाते वगैरे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल काय करा, हे माझं तुमच्या गावातलं कितवं कीर्तन आहे सर्वांना माहित आहे ना. पहिल्या कीर्तनात मी काय सांगितलं होतं आठवते का? काय सांगितलं होतं? कीर्तनात चुपचाप बसायचं, भांडणी करायला सांगितलं होतं का? मग काय करायला सांगितलं होतं? आणि तोंडातून हा मुखातून विठ्ठल नाम, हातातून मग पुन्हा सांगावं लागेल का? करता मनाने उपकार हातवर. आम्ही माईकवाले सर्व गप्प राहणार, माईकवाले कोणीच बोलणार नाही. आम्ही फक्त तुम्हीच म्हणायचंय. म्हणा विठ्ठल. वा वा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद. पण इथं सुद्धा मला 3 वर्ग दिसले महाराज, बरोबर ना? पहिला वर्ग कोणता? वा वा. त्यांचा घ्या, त्यांचा बोला विठ्ठल. कुठं होतो आपण जेव्हा मी म्हटलं वर करून हात वाजून टाळी वाजवा? कोणी कोणी वाजवली हो? तुम्हाला तुमच्या चपल्याची शपथ आहे? खरं खरं सांगा. माहिती आहे का तुम्हाला याला काय म्हणतात हो? हे डोळे असतात ना, याचं काम काय असतं? तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे शो साठी येतं? मला दिसलं नाही का कोणी टाळी वाजवली कोणी नाही ते? इथं 3 प्रकारचा वर्ग होता महाराज. पहिला म्हणजे इमानदार वर्ग, बिचाऱ्याने हातही वर केले आणि विठ्ठल विठ्ठल म्हटलं आणि टाळी सुद्धा. दुसरा वर्ग महाराज फसवा वर्ग होता, फसवा. त्यांनी बिचाऱ्याने फक्त टाळी वाजवली पण तोंड जणू काही तोंडातून हवा बाहेर काढल्यानंतर उडायलंय समोरच. तिसरा वर्ग म्हणजे सगळ्यात भयानक वर्ग, त्यानं टाळी वाजवली नाही, विठ्ठल म्हटलं नाही, त्यानं फक्त शेजाऱ्याकडे पाहिलं. मग शेजारी टाळ्या वाजवतोय काय. आता मला सांगू का, धरिली लाज सांडिले हित. ज्यानं भगवंताच्या नावाची लाज धरली त्याच हित जाणार, आमचं काही जाणार का नाही. मग आपुली आपण करा विठ्ठल. कीर्तन ऐकण्याचे नियम मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितले होते, यावर्षी रिपीट करावं लागेल का?
तरी सुद्धा चालत्या बोलत्या ओघामध्ये मी तुम्हाला सांगून देते बघा. वर्षानुवर्ष झाला आपण कीर्तन ऐकतोय, पण त्या कीर्तनाचा आपल्यावर का पराभव होत नाही, का त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही, याचं कारण काय की जशा प्रकारे ऐकायचं तशा प्रकारे अजून आपण कीर्तन ऐकलेलं नाही. मला खरं खरं उत्तर द्यायचंय महिला मंडळ, तुमच्या इकडे भाजी सगळ्यात जास्त फेमस कोणती आहे खायची? मिरची भाजी, म्हणजे मिरच्याची भाजी, मिरच्याची डायरेक्ट. हो का? हा, म्हणजे तुम्हाला हरभऱ्याची भाजी माहित आहे की नाही? मग नाही तर माझं डबडं इथंच बंद होईल ना. विचार करा, तुमच्या गावामध्ये कोणी हरभरा लावला नाही, केला विचार? केला का हो? हा, पण तुमच्या शेजारीन बाईनं लावला, फक्त शेजारीन बाईनं लावला. आपल्या इकडे एक पद्धत आहे पा, कोणती भाजी नवाळीची केली की आपण काय करतो? शेजारी नेऊन देतो ना. तुमच्या शेजारीन बाईनं तुम्हाला सुंदर अशी हरभऱ्याची भाजी केली आणि तुमच्या घरी आणून दिली, तुम्ही खाल्ली, एवढी चवदार झाली, तुम्हाला फार सुंदर लागली खायला. मला सांगा, खरं खरं उत्तर द्यायचं इमानदारीनं, ती भाजी खाल्लेली किती दिवस आठवण राहणार? 2 3 खूप झालं 1 हप्ता, याच्यावर कुणाला आठवण राहत नाही. पण खरं खरं सांगायचंय माता माऊलीनो, तीच शेजारीन बाई आली आणि यावेळेस तुम्हाला शिव्या देऊन गेली. किती दिवस आठवण राहिलं? आयुष्यभर. समजा माणूस मरायला आणि ती जर समोर आली ना, आपण म्हणतो मला शिव्या देऊन गेली होती ग. तिच्या नावानं बोट मोडल्याशिवाय आपण थांबणार नाही. म्हणजे इथं काय चुकीचं केलंय आपण? ज्या गोष्टी वाईट आहेत त्या कुठं ठेवल्या? मनामध्ये साठवून ठेवल्या. आणि ज्या गोष्टी चांगल्या त्या इकडून नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. हा झाला आपला कीर्तन ऐकण्याचा नियम. म्हणून काय करा, जे काही चांगलं वाटतं ते लक्ष देऊन ऐका. कसं झालंय, तुम्हाला विनोद नाही केला, तुम्ही जागेवर झोपता. ज्ञान सांगावं तर विनोदच आठवण ठेवतात, ज्ञान कुणी आठवण ठेवत. आपलं काम कसं झालं, कीर्तन ऐकायचं, बसल्यानंतर जी कपड्याला धूळ लागते ती झाडायची, आणि ज्ञानाची लागलेली धूळ इथंच कपड्यासोबत झाडून झटकून कुठे जाणार आपण? घरी जाणार. कारण मला सांगा, प्रत्येक कीर्तनामध्ये उपदेश जास्तीत जास्त कोणता केलेला असतो? संसारापासून विरक्ती आणि परमार्थाकडं वाटचाल, भक्तीकडं वाटचाल. पण कीर्तन ऐकून आपल्या गावात किती जणांनी संन्यास घेतलाय? बरं, मी कीर्तनात तेच सांगणार, तुम्ही कीर्तन ऐकून कुठे जाणार? घरी का माझ्यासोबत संन्यास घ्यायला? बरं मला सांगा, लग्न झालेलं कोण कोण आहे तिथं? आई देवा, सगळे ब्रह्मचारी. लग्न कुणाचं झालं नाही को? भांगात कुंकू का म्यानावचं आहे का? मग एवढ्यात कुणाचं लग्न झालं नाही? कोणाच झालं? मग हात वर करा ना. हा, बरं, लग्नाला एवढं घाबरता का? मला कळतच नाही. करताना कळतात, आणि कोण केलं का म्हटलं तर असं सांगतात जणू काही त्यांना विचारलं तू आतंकवादी आहे का, यांना पकडून मारणार नाही, मी केलं नाही. असो, लग्न झालेले, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, लग्न झालेले सुखी कोण आहे? बाबा बाबा, सगळे दुखीच आहे का तुम्ही? सगळे दुखी आहे? तुमच्याकडे पाहून मला वाटायला बरं झालं मी लग्न केलं नाही. माझी तर आहे नाही, इच्छाच मरून गेली आता लग्नाची. लग्न करून सुखी तुम्ही नाही तरी सुद्धा संसार सोडू शकतो का? आज मी म्हटलं माझ्यासोबत संन्यास घ्यायला चला, कोणीतरी येणार का? तिकडं सुख नाही तरी सुद्धा आपण सोडत नाही. हे काय झालं? नाही ऐकिले गायले गीत, धरी लीला सांडिले हित. भगवंताचं कधी गीत गायन तर करत नाही, पण त्याची लाज सुद्धा आपल्याला वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे संसारामध्ये सुख नाही तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला तो संसार सोडता येत नाही. विठ्ठल विठ्ठल सुख नाही आलिया संसारी, सुख नाही आलिया संसारी, सुख नाही आलिया संसारी. वाया हवा बरे होऊ नका, दुःख बांध आहे हा संसार, दुःख बांध आहे हा संसार,
आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे तरी सुद्धा आपण ते सोडू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात की निदान आपल्याला जर खरी भक्ती करायची असेल तर तुम्ही एकच गोष्ट करा, ते म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, एक थोर भक्ती आवडते देवा, एक थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, देवा देवा. एक थोर भक्ती आवडते देवा, एक थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संकल्पावी माया हे दे दे रहावे, हे दे दे रहावे, हे दे दे रहावे, हे दे तसंच रहावे. जोरदार टाळ्या. क्या बात. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. भगवंताला आवडणारी भक्ती कोणती? हीच थोर आहे आणि हीच भगवंताला आवडते. आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. या संसाराच्या मायेचा संकल्प तुम्ही भगवंताच्या पायाशी करा. आता मी अभंगाचा अर्थ सांगण्यापूर्वी काय करा, तुम्ही सर्वजण माझ्या एका विनंतीचं पालन करा गडे. असं माझ्याकडे टेन्शन पाहू नका तुम्ही असं पाहिले जस का मी भांडण करून तुम्हाला झाली, मला पाहून भीती वाटायली का तुम्हाला? मी पावडर लावून येऊ का? हा मग असं टेन्शन बघू नका ना गडे, थोडा आनंद चेहऱ्यावर ठेवा ना. आणि काय करा, जेव्हा जेव्हा विचारलं ना, विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. मला सांगा, मी तुम्हाला कीर्तन समजावून सांगू का नुसता अर्थ सांगून जाऊ? समजावून सांगायचं ना, मग समजावून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यावे लागतील. देणार? माना हलवू नका. माना हलवण्याचं काम कुणाचं असतं? हा, तुमच्या इकडे आहे तर वाटायला. हा नाही, प्रत्येक ठिकाणी कुठं उत्तर देत नाही, त्यांना बैलच माहित राहत नाही. आपण कोण आहे? मनुष्य आहे, बरोबर. मग मनुष्याला आपल्याला मुख दिलेलं आहे. मग विचारलेल्या प्रश्नाची फक्त हो किंवा नाही, फक्त 2 शब्दात उत्तर द्यायची. देणार? मागचे तुम्हाला वाटत असेल बरं झालं आम्ही मागं गेलो, आम्ही तर सुटलोच. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात ह्याची खरं भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. का संकल्पावी माया संसाराची का म्हटलेलं आहे? कारण संसार आपल्याला खरी भक्ती करू देत नाही. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते बघा. एक उदाहरण, सर्वांनी काय करा, बोलण्याकडे लक्ष असू द्या. समजा तुम्ही आज एका चपलीच्या दुकानात गेले. कोणा दुकानात? चपलीच्या दुकानात जाऊन तुम्ही आज 1000 रुपयाची चप्पल आणली. किती रुपयाची? लक्ष ठेवायचं, चपलीच्या दुकानात गेले आणि किती रुपयाची चप्पल आणली? हा, आता तुम्ही एका गावामध्ये मंदिरात गेले. मंदिर आहे आमच्या ताईजवळ. समजा ताई जिथे आहे तिथं काय आहे? मंदिर आहे. आणि मंदिरातला देव झाला फेमस. आपण कोण्या देवाकडे जास्त जातो? हा, जो मंदिर जास्त फेमस आहे, जे मंदिराकडे जास्त वाटचाल आहे तिकडे आपण जास्त जातो. गावातल्या मंदिराला जाणार नाही, पण फेमस मंदिराला गेल्याशिवाय राहणार नाही. असो, कारण आपल्याला अजूनही भगवंत खरे कुठे आहेत हे कळालेलं नाही. आपण काय करतोय,
मंदिरामध्ये भगवंत शोधतोय, पण तुम्हाला सांगू का, भगवंत हा मंदिरापुरता मर्यादित नाही. एक सुंदर असं प्रमाण म्हणतात, जिकडे तिकडे वा, आमचे ऑपरेटर दादासाठी काय जिकडे तिकडे भगवंत कुठे आहे? तुमच्या जवळच आहे बघा. ते म्हणतात ना, मृग के नाभी बसे कस्तुरी नहीं मृगेने बेरारे, बन बन ढूंढत फिरे जंगल में सूंगे घास घनेरारे. मृग म्हणजे हरिण. हरिणाकडं कस्तुरी असते पहा, त्याचा सुगंध फार सुंदर असतो आणि हरिणाला तो सुगंध येत असल्यामुळं हरिण आयुष्यभर त्या सुगंधाच्या शोधामध्ये भटकत फिरतो. कुठून सुगंध येत आहे, कुठून सुगंध येत आहे, पण आयुष्यभर त्याला हे कळत नाही की तो सुगंध इतरत्र दुसरं कुठून नसून त्याच्या नाभीमध्ये आहे. अशा प्रकारे भगवंताच्या शोधासाठी आपण आयुष्यभर भटकत फिरतो, पण आपल्याला अजूनही कळलं नाही भगवंत हे बाहेर नसून आपल्या आतमध्ये आहे. कारण देव पाहावे असे गेलो तिथेच देव होऊन, अहो देव पाहण्यासाठी गेलो तिथंच देव होऊन बसलो, असे आमचे संत सुद्धा सांगतात. विठ्ठल विठ्ठल ओ हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, ओ हरे श्री हरी ओरा पाहिला डोळे भरी. नजर आपल्याकडे पाहिजे. म्हणून इतरत्र मंदिरामध्ये इकडं तिकडं भटकण्यापेक्षा स्वतः जवळ देव आहे ते पाहन. गावच्या मंदिराला सुद्धा जात राहा, कारण गावच्या मंदिरामध्ये सुद्धा देव असतो. म्हणून म्हणतात, आता आपण कुठं होतो सांगा? हा, शाबास, जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. नाव काय बरं तुझं? यश. आडनाव? यश होणे. काय बा, एकट्याच लक्ष आहे, बाकी तुमचं नाही का? एकट्यासाठी आणलं का मला? हा, कुठं होतो आपण? देवातल्या मंदिरापाशी. आता मंदिर कुठे आपलं? इथं आहे. देवातला मंदिरातला देव काय झाला? फेमस झाला. फेमस झाल्यामुळं तिथं मंदिरात लोक लई यायला लागले ना. जास्त लोक लागली तर आपलं दर्शन डायरेक्ट होतं का? मग काय लागते? बारी. शाबास, बारी लागली आता त्या मंडपाच्या गेट पासून. कुठून? गेट पासून. मंदिर कुठं? इथं. बारी लागली तिथं. चप्पल किती रुपयाची? किती हजाराची मंडपाची मंदिरात आणता येते का? मग चप्पल कुठे ठेवावं लागल? आता खरं खरं बोलायचंय. तुमचा नंबर लागला, तुम्ही आले देवापाशी पाया पडायला, आणि तुमचं लक्ष देवात राहील की चपलीत राहील? शाबास. म्हणून तर म्हणतात, ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी, पण
पडते मन बाहेरी भक्ती खरी पडते मन बाहेरी भक्ती पडते मनाबाहेर भिका भक्ती पडते मनाबाहेर देह देवा पुढे लक्ष सोड्यावरी देह देवा पुढे लक्ष सोड्यावरी देह देवा पुढे लक्ष सोड्यावरी भक्ती खरी पडते मन बाहेरी भक्ती खरी पडते मन बाहेरी या देवा भिका भक्ती जोरदार टाळ्या सर्वांसाठी. क्या बात आहे. अहो, चालता चालता ताल बदलून टाकला महाराजांनी. क्या बात आहे. ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी देह तर देवा पुढे पण लक्ष सारं कुठे आहे चपलीवर यापेक्षा देहा चपली जवळ ठेवा आणि मन जे आहे ते देवा पुढे लावा ना म्हणून महाराज म्हणतात की आधी तुम्ही काय करा संकल्पावी माया संसाराची करा हा संसार आपल्याला भक्ती करू देत नाही महाराज. एक बघा एक विषय तुम्हाला सांगते तुम्ही कधी ही कथा ऐकली असेल बोट त्यांना दिसलं स्लॅब कडं वरच्या छतकडं अहो त्याने आखा स्लॅब फोडून काढला. आता तो जो बिमार पडून होता त्याला टेन्शन येऊ लागलं त्याचा स्लॅब फुटायला तो रागण म्हणू लागला शेवटी सगळ्यांना वाटलं अलमारीकडे बोट दाखवत असतील अलमारीचा लॉक नाही ती सुद्धा फोडून टाकली त्यात तरी काहीच नाही. पुन्हा तरी तो झोपलेला व्यक्ती म्हणू लागला आता यांचं म्हणणं काहीतरी असेल. मोठा मुलगा थोडा हुशार होता तो म्हणाला आता त्यांची इशारे समजण्यापेक्षा आपण काय करूयात मी बाबाच्या तोंडापुढं माझा कान नेतो म्हणजे बाबा मला थोडं तरी बोलू शकतील. आता मरायला लागला यांचं म्हणणं पैसा सांगतील. तो व्यक्ती गेला त्याचा मोठा मुलगा त्याच्या तोंडापुढं त्यांनी कान लावला आणि त्या कानामध्ये तो त्याचा बाप बोलला आपण सर्व इथं आहोत हॉलमधला फॅन बंद करा. मरायला आलं पण चिंता कशाची मरतो पण संसार सुटत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्हाला सांगू का संसार कसा आहे अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळती भाकर. अहो इथं हाताला चटके मिळेल शिव भाकर सुद्धा होत नाही. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं माझं कधी होते यंदा यावं नाव माझं. तो म्हणतो साजनीच्या उखाण्यात एकदा का लग्न झालं तो म्हणतो ये क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ नहीं होना था. ते म्हणतात ना शादी है दिल का लड्डू जो खाए वो पछता है जो ना खाए वो भी विठ्ठल. संसारात सुखी नाही याचं कारण मी तुम्हाला सांगते पहा. कारण तुम्ही कधी मंगलाष्टक लक्ष देऊन ऐकलेत का मंगलाष्टकामध्ये एक उपदेश केलेला असतो मित्रा घे वचनासया समजुनी तू पोर नाही आता. काय सांगतात मित्र म्हणून सांगतोय मित्रा घे वचनास या समजुनी अरे बाबा तू आता पोर राहिलेला नाही एक जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे आणि भोगासाठीच लग्न हे नसून नुसतं भोगासाठी लग्न नाही तुझ्यावर काही जिम्मेदारी आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी समजून आपण लग्न करायला पाहिजे. आपलं कसं झालं महाराज लग्नाचे नियम लग्न हा विवाह हा एक संस्कार आहे त्या संस्काराला आपण काय करून टाकले विचार करा. मंगलाष्टकामध्ये म्हणतात काय वाजंत्रे बहु गलबला न करणे. वाजंत्र्याचा जास्त गलबला हा लग्नामध्ये नको. अहो विचार करा इकडे यज्ञ चालू असतात त्याच्यामध्ये स्वाहा वक्रतुंड महाकाय आपले मंत्रोच्चार चालू असतात आणि बाहेर मित्रमंडळी जाऊ काय खबर की आपले मित्र काय म्हणतात वाजव तिकडं गाणी चालू राहत तुझा जगा ग वाऱ्यावर ते म्हणते शांत बाय आणि इकडं आपण स्वाहा ते म्हणते मुनी बदनाम होई आपण म्हणतो स्वाहा. या लग्नाचा फायदा आपल्याला होणार आहे का होणार आहे का नाही. म्हणजे अर्थाचा सगळा अनर्थ आपण करून टाकलाय. पुन्हा दृष्टा दृष्ट वधूवरा न करता
दोघे करावी उभी. लग्न करताना दृष्टादृष्ट नवरी नवरदेवाची न होता त्यांना तसं उभं करायचं असतं. आपण उभं करतो का तसं? आपला आधीच हातात हात धरून गोऱ्या गोऱ्या घरावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी आली. इथूनच सुरुवात सगळी चुकते ना महाराज. दुसरी गोष्ट, लग्न करून आपण सुखी का नाही का? कारण लग्न हे फक्त वरवरून पाहून हे करायचं नसतं. आजकाल कसं झालंय, लग्न म्हणजे पोरग पोरगी पाहाय गेली तर पहिला गुण कोणता पाहतो? तुमच्या इकडे लग्न करत नाही का तुम्ही? पहिला गुण कोणता पाहतो? मुलगी दिसायला कशी आहे. वा, बिन अनुभवाचे लग्न उत्तर द्यायला ना अनुभव आले. तुम्ही पस्तावायले का लग्न करून? असं तुमचा भगवंत तुमच्यासोबत कुठं होतो आपण? मध्ये लग्नामध्ये होतो आपण, बरोबर ना? हा, मुलगा मुलगी पाहायला गेल्यानंतर पहिला गुण कोणता पाहतो? ती मुलगी दिसायला कशी आहे का? चांगली असेल तर गोष्ट पुढे चालतं. दात बरोबर आहेत का? वर तर निघलेले नाही तर कलर जास्त तर पांढरा नाही ना, जास्त काळी तर नाही ना, जास्त उंच तर नाही ना, जास्त खुडगी तर नाही ना, चालतं तर बरोबर आहे, ते नाव तर बरोबर आहे ना, चांगलं करता येते, बाकीचं आम्ही पाहून घेईल. हा झाला लग्न करण्याचा यांचा पहिला नियम. एखाद्या मुलीसाठी आपण मुलगा पाहायला जातो, त्या मुलाकडे आधी काय पाहतो? शाबास, त्याच्याकडे बॅकग्राऊंड बँक अकाउंट मध्ये पैसे किती आहेत हा गुण पहिला पाहिला जातो. मला सांगा, हे नातं मनाशी मनाचं जुळायलं का स्वार्थाशी स्वार्थाचं जुळायलं? अहो, आपल्या मुलीसाठी मुलगा पाहायला गेल्यानंतर एकदा त्याचा बँक अकाउंट झिरो असला तरीही चालतं, पण तो निर्व्यसनी आहे का तपासून. नाहीतर हजारोची लाखोची इस्टेट घरी पण रोज नालीमध्ये दारू पिऊन लोळतंय. काय अर्थ आहे त्या पैशाला? माणसाकडे दोन घास असावे पण ते सुखाचे असावे. म्हणून लग्न करायला पाहायला जाताना आधी पहिला नियम पाहायचा, मुलगा निर्व्यसनी आहे का? जास्त श्रीमंत नसला तरी चालते, पण निर्व्यसनी हा गुण आपण पाहायला पाहिजे. मुलीमध्ये दिसायला किती सुंदर असली तरी काय करतात, तिच्यामधले गुण कसे आहेत हे पाहायला पाहिजेत. महाराज म्हणतात, काय भुललासी वरलिया रंगा ऊस डोंगा परी रस नोय डोंगा. मला सांगा, एक ऊस आहे तो सरळ आहे, दुसरा ऊस आहे तो वाकड आहे. दोघांच्या रसामध्ये फरक आहे का? दोन्ही चवीला कसे असतात? गोडच असतात. मग जर रसामध्ये फरक नसेल तर आपण का फरक करतो? आकारामध्ये फरक करू नका. मग दिसायला कशी यापेक्षा ती गुणानं कशी आहे? शुद्ध पाहावे वरल्या रंगानं भुलावे, वरल्या रंगानं भुलावे, वरल्या रंगानं भुलावे. शुद्ध पाहावे म्हणून या रंगास भूलू नका. आधी कोण कसं आहे ते पहा. तुम्हाला सांगते, एका ठिकाणी फार फजिती झाली. एक मुलगा गेला लग्न करायसाठी, आपल्या आईला म्हणाला, आई वडिलांना सांगितले, आई एकदा भांडे मी घासल पण बायको मला सुंदर पाहिजे. तिला काम नाही आलं तरी चालते, पण बायको दिसायला कशी असली पाहिजे? सुंदर, टकाटक मस्त. तो गेला, आता त्यानं एकदम सुंदर बायको करून आणली महाराज. लग्न झालं की दुसऱ्या दिवशी संन्यास घ्यायला निघाला. आता विचार करा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संन्यास म्हटलं तर थोडं वावगं वाटतं ना. हा, सगळ्यांना प्रश्न पडला, याचं लग्न झालं, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हा संन्यास घ्यायला का बरं निघाला असेल? ज्या महाराजाकडे संन्यासाची दीक्षा घ्यायला गेला त्या महाराजांना प्रश्न विचारला, बाळा काय झालं? तो म्हणाला, महाराज माझी व्यथा शब्दात मांडण्यासारखी नाही, एका कवितेतून सांगतो म्हणाला. मग त्यानं सुरू केली. तो म्हणाला, महाराज माझ्या घरचे म्हणाले, बाबा गुणवान पोरगी पाय, पण मी रूपवान पाहिली. मग काय झालं? काय नाही. सांगतो म्हणाला की माझी बायको दिसाया सुंदर होती म्हणून, बायको दिसाया सुंदर होती म्हणून गोरीपान बायको आणली करून, अन ऊस तोडाय नेली म्हणून कालच गेली पळून. आता दिसायला सुंदर होती म्हणून करून आणली तर ऊस तोडायला काल आणायची, रूपवान आली तर मग घरात ठेवायची ना. अशी फजिती होते. म्हणून म्हणतात, वरच्या रंगाला बोलू नका विठ्ठल विठ्ठल. जेव्हा लग्न विवाह हे पण संस्कारानुसार व्यवस्थित होती ना, तेव्हा
तेव्हा लग्न करून तुम्ही सुद्धा सुखी राहू शकता. कारण आपल्या आधीचे लोक सगळे सुखी होते, त्यांच्याकडे जास्त श्रीमंती नव्हती पण आनंदाची श्रीमंती भरपूर होती. आजकाल पैशाची श्रीमंती भरपूर आहे पण आनंद कुणाकडे उरला नाही. म्हणून महाराज म्हणतात आधी संकल्पावी माया संसाराची. पुढे म्हणतात ही भक्ती हे केल्यानंतर संकल्पावी माया संसाराची हे ठीक आहे तुम्ही केलं पण याच्यानंतर काय करायचंय. अहो काही नाही भक्ती करा पण कशा प्रकारे जास्त भक्तीच्या मागे लागायचं नाही. तुम्ही म्हणशाल मी वेद वाचतो, मी शास्त्र वाचतो, मी पुराण वाचतो. आमच्या ज्ञानोबा म्हणतात चहुवेदी जाणं. 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत. 6 शास्त्रकारण 18 पुराण. हरीशी गाठी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आहे. सर्वांचं सारा काय एक हरी नाम. बस त्या ठिकाणी बैसली थाई. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा नारायण हा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण. हरी म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. किती सोपं आहे. बैसलिया ठाई म्हणता राम. हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला व्यर्थ गलबला करू नका करू नका. व्यर्थ गलबला करू नका. व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला हरी बोला हरी बोला. हरी बोला हरी बोला नाही तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका करू नका. वा वा हरी बोला व्यर्थ गलबला करू नका. म्हणून मी काय म्हटलं बसल्या ठिकाणी राम राम घेतला तर काहीतरी श्रम आपल्याला लागते का. व्यर्थ गलबला करण्यापेक्षा सर्वांनी बोला राम. मागचे पंगत झाली का. जेवण केलंय सर्वांनी का माझ्या नावाचा उपवास धरलाय. बोला ना मागचे सर्व राम राम राम. किती भाकरी जिरल्या तुमच्या. एकही जिरली नाही. पण एवढं सोपं असून सुद्धा आपण बसल्या ठिकाणी व्यर्थ गलबला करण्यापेक्षा भगवंताचं नाम घेतो का नाही. आपण जर समजा महिला मंडळ खरं खरं सांगायचे 2-3 जणी बसलो तर आपण देवाचं नाव घेतो का. आपण काय करतो इकडले तिकडले चाळे काढून कुठं कड्या करायच्या बरोबर. ते बी हळू पदर घेऊ घेऊ शेजाऱ्याची पोरगी पळून गेली. लोक दुसरी विचारते अनवय का कोणासोबत. तिसरी म्हणते तू तुझ्या शेजारीच्या घरात पारी देवतोच पोरगा घेऊन गेला. लोकांच्या घरात पाता पाता घरातलं निघून चालला. आपल्याला भान राहिलं कारण आपलं लक्ष घरात आहे का बाहेर. बाहेर जास्त आहे म्हणून घरात काही आपल्याला पत्ता लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात तू का म्हणे आयसी थोर हानी केली करता टवळी जन्म गेला. नुसता टिंगल टवळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खं आयुष्य वाया घालतात. पुरुष मंडळ आपण जेव्हा बसतो तुमच्या गप्पा कशाच्या चालतात हो. मी कधी तुमच्या रांगेत बसली नाही गडी पण पोरायच्या माहित आहेत मला. त्यांच्या फार चालू राहतात हॅलो आयफोन घेतला मला पप्यानं. काय माहोल भारीच्या भारी खोपडीचे भांग पाडू पडू फोटो टाकायला राव. हे काय चालतात आपल्या एकमेकांच्या गोष्टी इतरत्र. म्हणून महाराज म्हणतात टिंगल टवळ्या करण्यामध्ये जन्म घालण्यापेक्षा काहीतरी वावग बोलण्यापेक्षा काहीतरी चांगलं बोला. भगवंताचं नाम घ्या. इतर भगवंताचं नाही जमत काही समाजाचं जागृती होईल असं तरी काही बोला. नुसतं टिंगल टवळ्यामध्ये काही ठेवलं विठ्ठल विठ्ठल.